हाय, मी ऋतुजा. आज ना आपण शिमगा स्पेशल ना कटाची आमटीची रेसिपी बघणार आहोत. पुरणपोळी केली म्हणजे आपण कटाची आमटी तर करतो ना. पुरणातून जे कट उरलेला असतो त्यानं फेकून देताना त्यातून झणझणीत अशी कटाची आमटी बनवायची आणि एकदम भातासोबत तर जबराट लागते, एक नंबरच. मला तो खूप जास्त आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर ना मी काय केलं होतं, एक खोबऱ्याचा तुकडा लांबसर आकारात कट करून घेतला. थोडंसं तव्यावरती तेल टाकलं, त्याला लालसर होईपर्यंत भाजवून घेतला आणि एक कांदाही लांबासर असा कट करून घेतला, त्यालाही लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. थोडंसं धने त्यात तडतडून दिले. परत मिक्सरच्या भांड्यात सगळं वाटण टाकलं, थोडीशी कोथिंबीर, किंचित थोडंसं पाणी टाकून बारीकसर असं वाटून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. जिरे, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि मसाल्यामध्ये काही नाही, मी फक्त घरचा गरम मसाला आणि हळद आणि लाल तिखट वापरलं होतं. एकदम छान होते गरम मसाल्याने आमटी. लालसर होई त्यालाही परतून दिलं. जे वाटण काढलं होतं तेही त्यात टाकून घेतलं. वाटणला चांगलं असं परतू द्यायचं, लालसर कलर आणि तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. जो कट होता ना तोही त्यात टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना वरतून थोडीशी कोथिंबीर. हे बघा, झणझणीत अशी आपली कटाची आमटी तर तयार आहे. आमच्याकडं पोळीसोबत पण खातात, तुमच्याकडं कशासोबत खातात तेही नक्की सांगा. हे बघा, मी इकडं स्वयंपाक करते तोपर्यंत माझ्या लेकीने उद्योग केला नाही असं होणारच नाही. ती बाथरूममध्ये शिरून हे बघा कसले कपडे धुत होती. त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक तर झाला होता, परंतु ना एवढा राडा पडला होता, तोच मग किचन वगैरे घासून घेतलं. अशाच रेसिपीसाठी ना मला सबस्क्राईब करा, यूट्यूबवर बघत असाल, इंस्टाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आपलं कुकिंग चॅलेंज चालू आहे तर नक्कीच मला सपोर्ट कराल तुम्ही, मी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. बाय बाय.